नमस्कार, आयशॅडो प्लॅन टुडेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आयशॅडो पॅलेटविषयी माहिती घेणार आहोत. पहिला जर पार्ट बघितला नसेल तर तो नक्की बघा. हा आपला सेकंड पार्ट आहे. तर बघू शकते फर्स्ट लाईनमधील म्हणजे ही जी लाईन आहे फोर्थ आहे. पहिल्या 3 लाईनची इन्फॉर्मेशन आपल्याला चॅनलवर अपलोड केलेली आहे. ठीक आहे. फर्स्ट ओळी जो तुम्हाला फर्स्ट कलर दिसत आहे तो आहे बघू शकते रेडिश ग्लिटर शेड आहे. सोनेरी रेड असा कलर त्यामध्ये आहे. ग्लिटर शेड्स आहेत हे वाले. सेकंड जो आहे हा पार्टी शेड आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता हा पार्टी शेड आहे जो ब्लू कलर आणि व्हाईट कलरमध्ये मिक्सिंग येतो. बघू शकता तुम्ही. थर्ड कलर जो आहे तो सिल्वर आणि व्हाईटमध्ये असतो. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा तिसरा कलर आहे. चौथा जो कलर तुम्ही बघत आहात हा पर्पल कलरचा आहे. ग्लिटरच कलर आहे. ठीक आहे, हे जे तुम्ही 4 कलर बघितले हे पूर्णतः ग्लिटर कलर आहेत. ठीक आहे. 4th नंबरचा जो तुम्ही बघत आहात शीट नंबरचा हा पूर्ण असा स्किन कलरमध्ये आणि मॅट फिनिशचा कलर आहे. ठीक आहे, बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीचा हा कलर आहे. नेक्स्ट वन जो बघत आहात हा आंबा कलर आहे. ठीक आहे, येल्लोमध्ये आंबा कलर आहे हा. ठीक आहे, आंबा कलर म्हणण्यापेक्षा पण जो सूर्याचा रंग जो असतो ठीक आहे तो कलर आहे हा वाला. ठीक आहे, आणि हा जो सेकंड त्याच्या शेजारचा हा जो बघत आहात हा आंबा कलर आहे. ठीक आहे, आणि त्याचा शेजारचा जो आहे हा सूर्याचा कलर आहे. सूर्य मावळताना जो कलर दिसतो तो कलर आहे. ठीक आहे, नंतरचा बघू शकता येल्लो शेड आहे जो की तुम्हाला आपण झेंडूची फुलं असतात त्या प्रकारचा तो शेड आहे. ठीक आहे, तो जो कलर आहे हा पिंक शेड आहे. ठीक आहे, वरती जे पिंक शेड आहे त्याच्यापेक्षा हा जरा डिफरंट शेड आहे. ठीक आहे, बघू शकते. नंतर सेकंड लाईनला बघूयात आपण आता. ठीक आहे, हे कलर नीट बघून घ्या तुम्ही. तर सेकंड लाईनला जो हा साईडचा जो कलर आहे फर्स्ट नंबरचा हा शॅडो ग्रीन कलर आहे. ठीक आहे, शॅडोसारखा दिसतो. ओके, बघू शकता तुम्ही. हा खूपच डार्क कलर आहे. शक्यतो याचा उपयोग होत नाही पण एकदम असा स्पेशल इफेक्ट जेव्हा मेकअप असतो त्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. ठीक आहे, हा सुद्धा थोडासा शिमरी कलर आहे. ठीक आहे, त्याच्या शेजारचा सुद्धा जो कलर आहे हा सुद्धा शिमरी कलर आहे. ग्रीन कलर आहे. हा आपला शिमर ग्रीन आहे. ठीक आहे, थर्ड नंबरचा जो बघत आहात हा सुद्धा ग्लिटर शेड आहे. त्याचं नाव जर्नी असं दिलेलं आहे. तर सगळ्यांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे, प्रत्येक शेडला प्रत्येक वेगळं नाव आहे. आपण जे वापरतसुद्धा नाहीत ते ह्या शेड्सला नावं आहेत. तर आयशॅडो पॅलेटमध्ये असंच असतं. शेड्सला आपापली नावं असतात. ठीक आहे, त्यानुसार शेड तयार करायचे किंवा घ्यायचे असतात. ठीक आहे, हा सुद्धा शेड ग्रीनमध्ये ग्लिटर कलर आहे. हा जो आहे हा रेड आणि गोल्डनमध्ये आहे शिमर कलर. ठीक आहे, शिमर आहे हे. आणि त्याच्या शेजारी जे तुम्हाला दिसते ते ग्लिटर आहे. बघू शकता तुम्ही. हा शिमर गोल्ड कलर त्याच्यामध्ये दिसतो, रेड दिसतो, असा कलर चेंजिंग असा तो कलर आहे शिमरमध्ये. हे जे आहे हे ग्लिटर आहे. बघू शकता हे ग्लिटर आहे. हे तुम्ही जेव्हा हॅलोआईज करायचे असतात तेव्हा तुम्ही ते वापरू शकता. ठीक आहे, सेकंड नंबरचा जो बघत आहात हा सुद्धा ऑरेंज कलर आहे. ऑरेंज म्हणजे संत्रीचा कलर आहे हा जो बघत आहात तो. ठीक आहे, नंतरचा जो आहे हा गोल्डन शिमरी कलर आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. हा जो आहे हा संत्रीचा जो कलर असतो तो कलर आहे. आणि त्याच्या शेजारी जो आहे हा गोल्डन शिमर कलर आहे. ठीक आहे, हा शिमर आहे गोल्डनमध्ये. आणि त्याच्या शेजारी जो दिसत आहेत हे दोन जे आहेत हे मॅट येल्लो शेड्समध्ये आहेत. जर आपल्याला ब्राईड मेकअप असेल, हळदीचा लूक करायचा असेल तेव्हा हे शेड्स आपण अतिशय वापरूच शकतो. हे शेड आपण वापरले जातात. ठीक आहे, नंतर हे शेड झाले. आता खालच्या रोमध्ये येऊयात.
बघू शकते खूप पिगमेंटेड पॅलेट आहे हे. अजिबात त्याला जास्त कलर घ्यायची गरज नाही. थोडंसं घेतला ना खूप पिगमेंटेड कलर आहेत, त्यामुळे जास्त काही मेहनत करायची गरज नाही. ठीक आहे. हा जो आहे ब्लॅक आणि ग्रेचं मिश्रण आहे. ठीक आहे. हा पूर्णतः ब्लॅक पण नाही आहे आणि पूर्णतः ग्रेसुद्धा नाही आहे. बघू शकता मिडल कलर आहे त्यामध्ये. हा जो आहे आपल्याला हा स्मोकी आईजसाठी अतिशय उपयुक्त कलर आहे. हा वापरलाच जातो आणि त्यात हा शिमरी आहे, त्यामुळे लुक अतिशय म्हणजे खूपच छान असा लुक मिळतो तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट जे दिसत आहेत हे ग्रीन कलरचे शेड्स आहेत. ठीक आहे. हा डार्क एकदम मॅट ग्रीनमध्ये आहेत शेड. नंतरचा जो आहे हा पोपटी शेड्समध्ये आहेत. तिन्हीसुद्धा वेगवेगळे आहेत. शिमर आहेत आणि 2 मॅट आहेत. ठीक आहे. हा ब्लूमध्ये शिमरी कलर आहे. ठीक आहे. आणि लास्टचे जे 3 शेड्स आहेत हे मॅट फिनिशमध्ये आहेत. लास्टचे जे 3 आहेत हे मॅट फिनिशमध्ये आहेत. बघू शकता हे ग्लिटरी नाहीत, मॅटमध्ये आहेत. जर आपला ड्रेस किंवा कॉस्ट्यूम तशा प्रकारचा असेल तर हे शेड्स यूज होतात. ठीक आहे. जास्त याचा यूज होत नाही, त्यामुळे एवढं काय ह्याच्यामध्ये लक्ष देण्यासारखं नाही. तर ही होती आजची माहिती. थोड्या 2 टिप्स देणार आहेत, ते बघा. ते महत्त्वाचं, हे जे सर्व शेड्स आहेत हे समारंभ असतील किंवा पार्टी मेकअप असतील किंवा ग्लिटर निऑन शेड्स सध्या खूप ट्रेंडिंगला आहेत, यासाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. तर महत्त्वाच्या काही टिप्स आहेत. रंगाचे कॉम्बिनेशन म्हणजेच ब्लेंडिंग. ठीक आहे. जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट लुक हवा असेल तर तुम्ही गुलाबी रंग लावला असेल तर त्याच्यासोबत मेरीगोल्ड म्हणजेच पिवळा कलर. ठीक आहे. बघू शकता तुम्ही शेड्स वापरून एक तुम्हाला सनसेट लुक खूप छान पद्धतीने मिळून जाईल. ठीक आहे. आणि वापरलं तर तुम्हाला याचा उपयोग होईल. नंतर ह्या आयशॅडोचा फक्त आपण आयशॅडो म्हणूनच उपयोग नाही करू शकत, तर आयलायनर म्हणून सुद्धा वापर करू शकतो. ते कसं, जर तुम्हाला आयशॅडो लावायचंच नसेल डोळ्याला, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, यातला गडद शेड चूज करू शकताय. ठीक आहे. आत्ता सध्याला खूप ट्रेंडिंगला आहे ते. आणि आयलायनर ब्रश घेऊन थोडासा त्याला ओला करून हलकं डिप करून आपण नॉर्मल असा आयलायनर लावू शकतो. ठीक आहे. आता ते ट्रेंड चालू आहे आणि फॉलआउटपासून सावध राहायचं आहे. ठीक आहे. गडद रंग लावताना ते गालावर पडण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. त्यामुळे आधी डोळ्याचा मेकअप करून घ्यायचा, आय मेकअप करून घ्यायचा पूर्णपणे, आणि नंतरच आपण काय करणार आहोत, नंतरच आपण बेस तयार करणार आहोत. पहिला आय मेकअपच तयार करायचा, नंतर बेसला हात घालायचा. ठीक आहे. जरी तुमचा बेस तयार झाला असेल आणि लक्षात आलं असेल अरे बापरे आपला आय मेकअप राहिला आहे, तर त्याच्यावरती उपाय काय, तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, खाली डोळ्यांच्या खाली लूज पावडर लावायची आहे. ठीक आहे. जेणेकरून जरी रंग पडला खाली तरी लूज पावडर असल्यामुळे ते झटकलं की निघून जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीची आजची माहिती होती. पहिला पार्ट अपलोड केलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. कसा वाटतोय ते नक्की सांगा. आणि अजून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. आत्ता पुढची जी सिरीज चालू होईल ती आपली हेअरस्टाईल चालू होईल. हेअरस्टाईलचे व्हिडिओ टाकणार सगळे. आणि पुढचे जे अजून तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज द्यायचं आहे, अजून प्रोडक्टची खूप माहिती सांगायची आहे. ते झाल्यानंतर हेअरस्टाईल येतील आणि ते झाल्यानंतर आय मेकअप येतील. खूप 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 व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. लाईक शेअर कमेंट करत राहायचं. अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल हे सुद्धा नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की सांगा. बघू शकताय अशा पद्धतीचं हे पॅलेट आहे, 54 कलरचं पॅलेट आहे. ठीक आहे. याचे सगळे शेडची नावं तुम्हाला माहिती एकदम डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.